सुनेत्रा पवार यांनी भरला बारामती पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज। उपमुख्यमंत्री शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल। सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये जाऊन अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केलंय। यावेळेला सुनेत्रा पवार भावुकही झाल्या। बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी सुनेत्रा पवार कन्हेरीच्या हनुमान मंदिरामध्ये पार्थ पवार, जय पवार आणि अनेक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हनुमानाचं दर्शन घेतलंय। उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी सुनेत्रा पवार यांचं बारामतीमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील अभिवादन, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला देखील त्यांनी अभिवादन केलं। बारामतीच्या जागेसाठी अखेर काँग्रेसकडून उमेदवार जाहीर। काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून आकाश मोरे हे उमेदवार आहेत। आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा बारामतीचा दौरा अचानकपणे रद्द झाला। केरळमध्ये प्रचाराला जाणार असल्याचं म्हणत हा दौरा रद्द। त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीचे काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनी काँग्रेसच्या जिल्हा नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला अर्ज दाखल केला आहे। बारामतीमधील प्रशासकीय भवनाच्या बाहेर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधामध्ये बॅनरबाजी। अजितदादांचं फक्त नावच पुरेसं आहे, घातकी तटकरे आणि पटेलची गरज नाही, असा बॅनरवरचा आशय। सुनेत्रा पवार यांना आमच्या शुभेच्छा आहेत, पण महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकटे निर्णय घेत नाही। अर्ज मागे घेण्यासाठी अजून वेळ आहे, यानंतर ठरवू बारामतीमध्ये कुणाला पाठिंबा द्यायचा। खासदार संजय राऊत यांचं सूचक विधान। भाजपने याआधी अनेक वेळेला उमेदवार दिलेले आहेत। भाजपची गैरसोय होते तेव्हा ते बिनविरोध निवडणूक घ्यावी असं सांगतात संजय राऊत यांचा भाजपवरती घणाघात। भाजपनंच बिनविरोधचा पॅटर्न बदलल्याचा देखील आरोप करण्यात आला। काँग्रेसनं एखाद्या राज्यसभा विधान परिषदेच्या जागेसाठी कुढत बसू नये। सामनाच्या अग्रलेखामधून ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला सल्ला। केंद्रामध्ये सत्ता मिळवायची तर राज्यामध्ये आघाड्या मजबूत करा, असाही सल्ला। मित्रपक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचे असतात। संजय राऊत एकतर्फी निर्णय घेतात आणि ते जाहीर करतात। काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची संजय राऊतांवर टीका। अजित पवारांचा विमान अपघात हे षडयंत्र असेल तर गुन्हा दाखल व्हायला हवा। काँग्रेसचे नेते अतुल लोंढेंची मागणी। कर्नाटकात गुन्हा दाखल, महाराष्ट्रामध्ये का नाही, असा लोंढेंचा सरकारला सवाल। राज्यसभेच्या नव्या सदस्यांचा शपथविधी संपन्न। शरद पवार, रामदास आठवले, ज्योती वाघमारेंसह महाराष्ट्रामधल्या 5 जणांनी खासदारकीची शपथ घेतली आहे। विनोद तावडे हे 10 एप्रिलला शपथ घेण्याची शक्यता आहे। भाजप स्थापना दिनाच्या निमित्तानं राज्यामधल्या विविध भाजपच्या कार्यालयांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन। मुंबईत नरिमन पॉइंट इथल्या भाजप कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण। स्थापनेची मूळ तत्व विसरलेला हा नवा भाजप मूळ कार्यकर्त्यालाच आता पारखा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची भाजपच्या स्थापना दिनी टीका। तर भाजप आता बाहेरचा भरणा पक्ष करायला हरकत नसल्याची दानवेंची एक्स पोस्ट करत टोलेबाजी। भाजपचं देशहितासाठी नेहमी काम, पंतप्रधान कोण हा विषय भाजपसाठी गौण आहे। नागपूरमधल्या भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमामधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं विधान। काही ब्राह्मण लोकांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे हिंदू धर्म बदनाम झाल्याची रोकठोक भूमिका। इस प्रकार के जो ब्राह्मण और पंडित थे उन्होंने गलत बातों के कारण हिंदू धर्म का बहुत नुकसान किया। छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता कहीं नहीं थी, ना है, नाम मानते हैं। हम यही मानते हैं कि कोई भी व्यक्ति उसकी जात, पंथ, धर्म, भाषा और सेक्स से नहीं, गुणों से बड़ा है। ये देश सेक्युलर है और सेक्युलर रहेगा। सोलापूरमध्ये भाजप स्थापना दिनाच्या निमित्तानं दिलेल्या जाहिरातीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरेंसह जिल्हाध्यक्षांचा फोटो वगळला। त्यामुळे स्थापना दिनाच्या दिवशी देखील सोलापूरमधील भाजपतला अंतर्गत वाद सभाट्यावर। मुंबई महानगरपालिका प्रशासन हे बिल्डर धार्जिण असल्यानं महानगरपालिकेच्या शाळा पाडल्या जात आहेत। शाळांचं नूतनीकरणावरून मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांचा आरोप आहे। विद्यार्थी केंद्रबिंदू नसून बिल्डर हेच केंद्रबिंदू असल्याचा देखील आरोप आहे। 500चे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही कुठेतरी लांबच्या 1.5 किलोमीटरच्या पुढच्या कुठल्यातरी शाळेत हे करणार। मग ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन तुमचं पक्कं असलं पाहिजे। तुम्ही
महानगरपालिकेच्या शाळा ह्या विद्यार्थी केंद्रबिंदू ठरवून तुम्ही कार्यक्रम राबवणं गरजेचं आहे, परंतु तसं होताना दिसत नाही आहे. तुम्ही बिल्डर धार्जिणी धोरण स्वीकारलं जाते की काय, ही शंका निर्माण होते. सातारा जिल्ह्यामधील वाई शहरामधील बॅनरची सध्या जोरदार चर्चा होतीये. भाजपशी हातमिळवणी करून झेडपीचं सभापतीपद मिळवलेल्या ऋतुजा शिंदेंच्या विरोधात बॅनरबाजी. नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा एकदा निवडणुका लढवा, बॅनरमधून इशारा. खासदार प्रणिती शिंदेंना काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष करा. काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी सुजित चाकोते यांची जिल्हा निरीक्षकांकडे मागणी. दरम्यान सोलापूर शहराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या 15 इच्छुकांकडून अर्ज आलेले आहेत. मुंबईमधल्या गोरेगावच्या झालेल्या राड्याच्या नंतर हल्लेखोरांच्या अनधिकृत घरांवरती कारवाई. गोरेगाव पूर्व इथल्या संतोषनगर परिसरामध्ये काल संध्याकाळच्या वेळेला 2 गटात तुफान राडा झाला. गोरेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून मोठा गोंधळ. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चिकन मटणाच्या दुकानाची देखील तोडफोड केली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न. मुलुंड नीलमनगर इथल्या कार्यालयाबाहेरील फलक अज्ञातांनी जाळला. या घटनेच्या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. सोलापूरमधल्या अंजन गावामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादाच्या नंतर आता कारवाई. शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटील यांना अटक. दंगल घडवून आणणं, जीवे मारण्याच्या प्रयत्नासह 9 गुन्ह्यांची नोंद. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकेसाठी 3 विशेष पथकं रवाना. नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कल्पना खरातच्या मागावरती एसआयटीचं पथक रवाना झालंय. जमीन खरेदीमध्ये फसवणूक केल्याच्या प्रकरणी कल्पना खरातवरती शिर्डीमध्ये गुन्हा दाखल आहे. अशोक खरातच्या प्रकरणी तत्कालीन महिला अधिकारी एसआयटीच्या रडारवर. महिला अधिकाऱ्याचा संबंध असल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिकमध्ये पोस्टिंग असताना खरातला मदत केल्याची ही माहिती. अहिल्यानगरच्या राहात्यामधील समता पतसंस्थेमध्ये बनावट खाती. अशोक खरातवरती आणखी एक गुन्हा दाखल. व्यावसायिक दिनेश परब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अशोक खरातच्या प्रकरणी योग्य तपास सुरू आहे. एसआयटीकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. अधिकारी दोषी असेल तर कारवाई होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. भ्रष्टाचारामध्ये आणि अशा दुष्कृत्यामध्ये साथ देणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आमच्याकडे येणारच आहे. एसआयटी चौकशी करताय. आमच्या महसूल अधिकारी असतील त्यांची चौकशी करतील. पण अशा लोकांना नोकरीवर ठेवायचं की नाही हा निर्णय महसूल खाता करेल. अशा लोकांना बडतर्फ केलं पाहिजे अशा विचाराचं या ठिकाणी आम्ही भूमिका आहे. अशोक खरात याला फाशीची शिक्षा द्या, त्याची संपत्ती जप्त करा. या मागणीसाठी सोलापूरमध्ये मार्क्सवादी पक्ष आक्रमक झालेत. माजी आमदार नरसय्या आडाम यांच्या नेतृत्वामध्ये माकपचं आंदोलन. अशोक खरात याच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देऊन निषेध. नागपूरमधील अथर्व अपहरण आणि हत्याकांड या प्रकरणाचा उलगडा झालाय. 14 वर्षाच्या अथर्व ननोरे याची पैशांसाठी शेजाऱ्यानंच हत्या केली आहे. मात्र या हत्येच्या नंतर भीतीमुळे खंडणीसाठी आरोपींनी फोन न केल्यामुळे या घटनेचा उलगडा होत नव्हता. नागपूरच्या 5 पावली भागामध्ये वेल्डिंगच्या दुकानदाराचं शेजाऱ्याच्या सोबत भांडण. केवळ रागाने बघितलं म्हणून झालेल्या भांडणामधून 2 गटामध्ये जोरदार हाणामारी झाली. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा गावामधील केंद्रीय प्राथमिक विद्यालय परिसरामध्ये अवैध गर्भपाताचं केंद्र होतं. पत्र्याच्या जुनाट घरामध्ये गर्भपाताचा काळा धंदा सुरू होता. पोलिसांनी 2 महिलांना अटक केली आणि गुन्हा दाखल करण्यात आलाय. पतीसोबत होत असलेल्या सततच्या भांडणामधून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नागपूरमध्ये माहेरी आलेल्या पत्नीनं आपलं जीवन संपवलंय. आत्महत्येच्या पूर्वी पतीच्या नावे भावनिक चिठ्ठी लिहिण्यात आली. मयुरी मेंढे असं आत्महत्या केलेल्या पत्नीचं नाव आहे. कळव्यामधल्या उड्डाण पुलावरती रिक्षा आणि कारची एकमेकांना समोरासमोर धडक. या अपघातामध्ये 2 जण जखमी झालेत. अपघाताच्या नंतर रस्त्यावरती ऑइल सांडल्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा. सातारा शहरामधल्या तांदूळ आळी या परिसरामध्ये 2 वाईन शॉपच्या दुकानामध्ये चोरी झाली आहे. 8 लाख रुपयांचा मुद्देमाल आणि रोकड हिलंपास. शाहूपुरी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यामधल्या माळ माथ्यावरती चोरट्यांचा धुमाकूळ. एकाच रात्री 3 घरं चोरट्यांनी फोडली आहेत तर एका दुचाकीची देखील त्यांनी चोरी केली आहे. पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरू आहे. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी आणि कणकवली या बाजारपेठेमध्ये दुकानांमध्ये चोरी झाली आहे. दोन्ही शहरामध्ये 16 दुकानं फोडण्यात आली. चोरीची घटना देखील सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय. श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमकडून आरोपींचा शोध घेतला जातो आहे.
मुंबई महानगरपालिकेमधील कचरा टेंडर रद्द करण्याची मागणी. कर्मचारी कामगार सेनेचं महापौरांकडे पत्र. 4,500 कोटी रुपयांचं कचरा टेंडर काढण्यात आलंय. स्वच्छता विभागामधील कचरा संकलन आणि परिवहनसाठी टेंडर. बहुप्रतीक्षित मंडाळे ते डीएन नगर मेट्रो 2B आणि दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9चं उद्या लोकार्पण होणार आहे. तिसऱ्यांदा या मार्गिकेचं लोकार्पण पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. मागच्या 2 महिन्यांच्या पेक्षाही अधिक काळापासून दोन्ही मेट्रो या लोकार्पणासाठी सज्ज आहेत. कुर्ल्यामध्ये मनराज प्रतिष्ठानातर्फे मुंबई ठाणे जिल्ह्यामधील तब्बल 1,000 आशा आरोग्य सेविकांचा सन्मान. मा शीला क्लिनिक या 4थ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्याला वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या मान्यवरांची उपस्थिती. जालन्यामध्ये जमिनीमधून लाव्हा सदृश्य पदार्थ बाहेर निघत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. एमएसईबीनं तांत्रिक बिघाड असल्याचं स्पष्ट केलंय. शॉर्ट सर्किटमुळे जमिनीमधील अंतर्गत भाग तापला आणि त्यानंतर काळ्या रंगाचा पदार्थ बाहेर आल्याचं आपत्ती व्यवस्थापन पथकानं स्पष्ट केलंय. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे गेल्या 5 दिवसांपासून विदर्भामध्ये गारवा आहे. पुढील काही दिवस हा गारवा कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 37% इतका पाणीसाठा आहे. उन्हाची तीव्रता वाढताच पाणी टंचाईची शक्यता. मुंबई महानगरपालिकेचं पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नागपूरमध्ये उद्या सकाळी 10 वाजल्यापासून बुधवारी रात्री 10 वाजेपर्यंत 36 तास पाणी पुरवठा बंद राहील. अमृत योजनेच्या अंतर्गत फळमार्केट भागामध्ये 900 मीटर व्यासाच्या मेन लाईनवरती काम हाती घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा शटडाऊन करण्यात येतो आहे. गारगाई धरणाच्या प्रकल्पासाठी बाधितांना मुंबई महानगरपालिकेकडून 5 पट मोबदला तर पुनर्वसनाची देखील मोठी घोषणा. प्रत्येक कुटुंबाला सुमारे 250 चौरस मीटर भूखंड. कुटुंबामधील एका सदस्याला नोकरी किंवा आर्थिक पर्याय. नाशिकच्या निफाडमध्ये पाऊस आणि गारपिटीनं द्राक्ष डाळिंब पिकाचं मोठं नुकसान झालंय. तर भरपाईसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. शिवसेनेच्या कुणाल दराडे यांची माहिती. वादळी वाऱ्यासह गारपीट झाली तर हालेला जो डाळिंबाचा बहार आहे तो पण गळून गेला. डाळिंबाची चिरे पडले. उत्पादनामधून आम्हाला काही शेतकऱ्याच्या पदात काही मिळणार नाही. तर शासनाने आम्हाला कमीत कमी जो खर्च आहे ना त्याचा अर्धा तरी द्यावा बुवा आम्हाला शेतकऱ्यांना खर्च. ओव्हरऑल शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान या कालच्या वाऱ्यामुळे पावसामुळे या ठिकाणी झालेलं आहे. आम्ही शासनाला या ठिकाणी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना विनंती केली की लवकरात लवकर पंचनामा करण्यासाठी या ठिकाणी अधिकाऱ्यांची तुम्ही नियुक्ती करा जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मराठवाड्यामध्ये 30,000 शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय. मात्र पंचनाम्यांना गतीच मिळेना. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 17,345 हेक्टरवरच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला सगळ्यात जास्त फटका बसलाय. नाशिकच्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर गडगडले. मिरची, कोबी, फ्लॉवरला अत्यल्प दर. शेतकरी आर्थिक संकटात. नाशिकच्या सटाण्यामध्ये खासदार शोभा बच्छाव शेतकऱ्यांच्या बांधावर. शेती नुकसानीची त्यांनी पाहणी केली आहे. सरसकट पंचनामे करून मदत देण्याच्या देखील सूचना करण्यात आल्या. जळगावच्या पारोळ शेतकरी संघाबाहेर शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाली आहे. ज्वारी, मका नोंदणी सुरू झाल्याच्या अफवेनं पारोळ्यामधील शेतकरी संघाबाहेर नंबर लावण्यावरून ही हाणामारी झाली. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. मका आणि ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची धुळे बाजार समितीमध्ये गर्दी. गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त. शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त मका आणि ज्वारी खरेदी करण्याच्या संचालक मंडळाच्या सूचना. धाराशिवच्या भूम तालुक्यामधील शेकडो शेतकऱ्यांचा रास्ता रोको. महावितरणच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले. संभाजीनगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. शेतीला वीज मिळत नसल्यामुळे शेतकरी संतापले. वाशिमच्या कारंजा ते धनज या गावाला जोडणाऱ्या मुख्य मार्गाची दुरावस्था. रस्त्याची चाळण झाली आहे. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीची स्थानिकांची मागणी. नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये 54 लाखांच्या शासकीय निधीचा अपहार झालाय. अंगणवाड्यांना पोषण आहार पुरवठा न करता खोट्या सह्या करून निधी वळवण्यात आला. जिल्हा परिषदेच्या 2 कनिष्ठ सहाय्यकांच्या विरोधात गुन्हा दाखल.
बीडच्या आष्टीमध्ये भैरवनाथ यात्रेमध्ये आमदार सुरेश धस यांचा अनोखा अंदाज चर्चेत आलाय. ढोल वाजवत त्यांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतलाय. धस यांच्या जोशपूर्ण सहभागामुळे उपस्थितांमध्ये देखील उत्साह. जळगावच्या भडगाव तालुक्यामधल्या गुढामध्ये श्रीराम केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. 270 बैलजोडी मालकांचा स्पर्धेमध्ये सहभाग. घाटनांद्र्याच्या कन्नड एक्सप्रेस आणि होंडा या बैलजोडीनं ही शर्यत जिंकली आहे. जळगावच्या कुसुंबा गावामध्ये शांतामाय यात्रोत्सव. साधारण 60 वर्षांपूर्वी मयत झालेल्या शांताबाई पाटील या अन्य महिलेकडे दैवी शक्ती होती अशी आख्यायिका आहे आणि त्यातूनच त्यांच्या नावाचं मंदिर उभारण्यात आलं आणि चैत्र संकष्टीला ही यात्रा दरवर्षी या ठिकाणी भरवण्याची परंपरा आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सप्तशृंगीच्या गडावरती जाणाऱ्या भाविकांसाठी धुळे आगारामधून विशेष फेऱ्या. 1723 फेऱ्यांमधून एसटीला 1,66,00,000 उत्पन्न मिळालंय. अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये मागील 11 महिन्यांमध्ये तब्बल 21,124 नागरिकांना भटक्या कुत्र्यानं चावा घेतलाय. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये कुत्रा चावल्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ होतीये. नगर परिषद नगरपालिका भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये अपयशी ठरतेय. गोंदियाच्या आमगावमधील कडंगी पार इथे दारूची दुकानं बंद करण्याच्या मागणीला घेऊन नागरिकांचा पुन्हा एकदा आक्रोश. 10 एप्रिलला आंदोलनाचा इशारा. पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न. ठाणे जिल्ह्यामधील पहिले अत्याधुनिक तारांगण आणि वेधशाळा शहापूर तालुक्यामधल्या साकडबाव इथे सुरू होतीये. खगोल अभ्यासक दाकरू सोमण आणि शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. चंद्रपूर मूल महामार्गावरती मामा मेल वाघाच्या शिकारीचा थरार बघायला मिळाला. भर दिवसा वाघानं गायीची शिकार केली. तिला महामार्गावरून जंगलामध्ये ओढत नेतानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. गोव्यामधल्या पेडणे तालुक्यामधील मोपा परिसरामध्ये ओंकार हत्तीचा धुमाकूळ. लोकवस्तीमध्ये प्रवेश करून घराबाहेर पार्क करून ठेवलेल्या वाहनांची देखील त्यानं नासधूस केली आहे. या हत्तीचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. बुलढाण्याच्या लोणार सरोवराच्या परिसरामध्ये दुर्मिळ दुतोंड्या साप आढळलाय. वन्यजीव मित्रांनी या सापाला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून दिलाय. वन्यजीव अन्न साखळीमधील हा शेड्यूल 1चा साप असल्यामुळे सापाला महत्त्व आहे. इंधनाची टंचाई आहे त्यामुळे नेपाळ सरकारकडून सरकारी कार्यालयांसाठी आठवड्यामधून 2 दिवसांची सुट्टी जाहीर. याआधी नेपाळमध्ये फक्त शनिवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस होता. आता शनिवारी आणि रविवारी सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे. अहमदाबादमधल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेला 10 महिने पूर्ण झालेत. पीडितांच्या जवळपास 30 कुटुंबियांचं मोदींना पत्र. आम्हाला पैसे नकोयत पण या अपघाताचं कारण आम्हाला सांगा. मृतांच्या नातेवाईकांची पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.